नगर शहर परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत असून रस्त्याने पायी चाललेल्या शिक्षिकेचे मिनी गंठण पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या एका चोरट्याने धक्काबुक्की करत हिसका मारून तोडून नेल्याची घटना शुक्रवारी 19 एप्रिलला सकाळी 7:20च्या सुमारास तारकपूर परिसरातील आयुष हॉस्पिटल समोर घडली। याबाबत निर्मला अनुप ढोरमले राहणार जातेगाव तालुका पारनेर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री फिर्याद दिली। फिर्यादी ढोरमले या शिक्षिका असून त्या शुक्रवारी सकाळी 7:20च्या सुमारास पत्रकार चौक ते डीएसपी चौक रस्त्याने चाललेल्या असताना तारकपूर परिसरातील आयुष हॉस्पिटल समोर सदर घटना घडली। त्यावेळी ढोरमले यांनी चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांचे मिनी गंठण हिसका मारून तोडत मोटरसायकलवर भरधाव वेगात पळून गेला। या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल केला। दरम्यान नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत आहेत। रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हे चोरटे हिसका मारून तोडून नेतात। 3-4 दिवसांपूर्वीच मार्केट यार्ड मागील चैतन्य कॉलनीत सायंकाळी वॉकिंगला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील 2.25 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने बळजबरीने हिसका मारून तोडून नेल्याची घटना घडली होती। त्या चोरट्याला आता महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चोरट्याने जोरदार धक्का दिल्याने त्या रस्त्यावर पडून जखमी झाल्या। तसाच काहीचा प्रकार पुन्हा तारकपूर परिसरात घडला। वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शहर परिसरात महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे। महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।